किंगफिशर मधनं आल्यावर मला कामं मिळत गेली आणि मी ह्या स्टेज पर्यंत पोहोचले. पण त्याच्या मधला प्रवास ना मी सांगितला ना लोकांनी विचारला. लोकांनी अज्युम केलं की ही प्रिव्हिलेज आहे, हिला ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. तर तसं नाहीये. मला अत्यंत वाईट अनुभव सुद्धा आलेले आहेत. आज जर का कोणी असं म्हणलं असतं की नाही नाही हा सुबोध भाव आहे ना, नाही नाही तो सिरियल करतो, त्याला नको घेऊया आपण, हे आता झालंय अगं ताई, हे सुरू आहे. आणि मला अजिबात कमीपणा वाटत नाही बोलायला की आय एम नॉट डुईंग एनी वर्क. कारण मला हे ऐकवलं गेलंय खूपदा की तू सिरियलची आहेस ना, का सिरियलचे कलाकार नाही. बरं, माझं म्हणणं आहे की तुम्ही सिरियलचे कलाकार आहात म्हणून तुम्हाला हे काम देणार नाही, ह्याच्यासाठी तुम्ही ऑडिशन घेतली का? तुम्ही एकदा चल ना आपण बघूया ना, बघूयाही होत नाही. ठरवलं जातं सिरियलची आहे ती अशा अशाच पद्धतीचा अभिनय करणार, तिला हे देऊन फायदा नाही. व्यवहार येतो तिकडे मैत्री येत नाही, असं माझं ठाम मत आहे. बरोबर आहे. आणि आजकाल व्यवहार आणि मैत्री ह्याच्यात खूप गफलत करतायत लोक, त्यांचे कॉन्सेप्टच क्लिअर नाहीयेत. अभिज्ञा, साऊथला असं म्हणतं की फार डिसिप्लिन असते, सगळं वेळेवर प्रॉम्प्टली अगदी होतं. हळूहळू आपल्याकडे पण तो ट्रेंड येत चाललाय. टेलिकास्ट वेळेवर होतं, शूटिंगला सगळे आर्टिस्ट वेळेवर पोचतात, सगळ्यांना जेवण खाण वेळेवर होतं, सगळं तेव्हा ब्रेक म्हणजे तेव्हा ब्रेक ते बरोबर वेळेवर होते. पेमेंटच्या बाबतीत काय होतं, तुमचं पेमेंट वेळेवर मिळतं? हे बा, आता मी तुला माझा अनुभव म्हणून सांगते. 60% वेळेला मला पेमेंट वेळेवर मिळालेली आहेत. असे निर्माते आपल्याकडे आहेत जे चोख, अगदी म्हणजे तुमची दिवाळी मग तुमचं न्यू इयर चांगलं व्हावं म्हणून पुढच्या महिन्याचा चेक सुद्धा आधी देणारे प्रोड्युसर्स आहेत. पण त्याच बरोबरीने 90 दिवसाचा आपला पिरियड आहे ना, टेलिकास्ट पासून 90 दिवसानंतर तुमचं रोलिंग सुरू होतं. 120, 140, 200 दिवस नंतर सुद्धा पेमेंट्स देणारे आहेत आणि पेमेंट्स न देणारे सुद्धा आहेत. समजा तुझी वाईट वेळ आहे, तू असं मला सांगतेस, मी तुला जर का सपोर्ट केला नाही तर मी कलाकार म्हणून माझा काही फायदाच नाहीये. मीच जर माझ्या लोकांना मदत नाही करू शकले माझ्याकडनं जशी होईल तशी, तर मग म्हणजे आपण इंडस्ट्री म्हणून डुबूनच जाऊ ना. पण त्याच बरोबरीने जेव्हा मी तुला मदत करते त्या गोष्टीची तुला जाणीव असणं की ही पोरगी तिच्या घरात काही चालू असू दे तरी तिने मदत केली, की ठीक आहे मी सांगितलं की पेमेंट आत्ता देऊ शकणार नाही, 2 महिन्यांनी देईन, हिने मला हो सांगितलं, त्याची जाणीव पाहिजे, ती नाहीये आपल्याकडे. आणि दुसरं मला असं वाटतं की आपण खूप म्हणजे कलाकार म्हणून मी तुला सांगते की मला खूप असं वाटतं की आपण सगळेच किंवा मला जी लोक भेटली आहेत ती त्यांच्याकडनं मी एवढंच शिकले, चांगली चांगली लोक भेटली ती, की एखादी कलाकृती ही सगळ्यांच्या परे असली पाहिजे. आणि आपल्याकडे कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणा, प्रोड्युसर्स म्हणा, हे नाहीये. पैसा हा लागतोच, प्रश्नच नाही. पैशाचं सोंग आणता येत नाही, प्रश्नच नाही. त्यांनीच आपलं घर चालतं, प्रश्नच नाही. पण आपण कलाकार वी आर आर्टिस्ट फॉर अ रिझन, वी आर चोजन फॉर अ रिझन, की आपण एक वेगळी बाजू लोकांना दाखवू शकतो. हा आपल्याकडे एक बेनिफिट आहे. मग त्या बेनिफिटला आपण एक्सप्लॉइट करायचं का आपण त्याला जस्टिस द्यायची, हे आपल्या हातात आहे. कारण एक वेळ मी म्हणते की कलाकाराचे पैसे सुद्धा दिले जातात, पण आज दुर्दैवाने अशी गोष्ट आहे की तू आता जे म्हणाली साऊथचा विषय काढलास तू, खरं तर साऊथ मध्ये मराठीचा विषय का निघाला नको? आपल्याकडे एवढे सुंदर कॉन्सेप्ट आहेत, आपल्याकडे एवढे छान कलाकार आहेत ज्याची प्रशंसा मलाच वाटतं प्रत्येक इंडस्ट्री करते, की मराठी कलाकार म्हणल्यावर त्यांचे कॉलर टाईट होते. पण आज जेव्हा मला हिंदीतनं फोन येतात तेव्हा मला हे बोललं जातं की मॅम हमारा बजेट इतना नहीं है. का? कारण त्यांना माहितीये की मराठी कलाकार हा नेहमी कलेला जास्त प्राधान्य देतो पैशापेक्षा. पण मग हे बाकीच्या
विभागांमध्ये का होत नाही, हे डिरेक्टर्स मध्ये का होत नाही, हे प्रोड्युसर्स मध्ये का होत नाही, आणि हे जी लोक प्रोड्युसर्सना टॅप करतात ह्यांच्यामध्ये का होत नाही, की आपला एकमेव एम हा पैसे कमवणं हा नाहीये. आपण जर का आपल्या प्रोड्युसर्सना घेऊन, आपल्या डिरेक्टर्सना घेऊन, आपल्या आर्टिस्टना घेऊन, हिंदी मधल्या नाही, आपल्या आर्टिस्टना घेऊन जर आपण पुढे गेलो नाही तर लोक आपल्याकडे कशी बघतील, लोक आपल्याबद्दल छान कशी बोलतील. चांगले चांगले कॉन्सेप्ट येऊन पण आज जर प्रेक्षक म्हणून तुम्ही फक्त साऊथ इंडियन सिनेमा तो छान आहे, मग तो कसाही असला, असं जर तुम्ही करत राहिलात आणि मराठी सिनेमाचं बुकिंगच तुम्ही केलं नाही, तुम्ही जर का विचार केला 500 रुपये कोण देणार मराठी सिनेमाला, मग आपणच प्रगती कसे करू मराठी माणूस म्हणून. मला असं वाटतं मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही मराठीतच बोला, तुम्ही इंग्रजी शब्द का वापरता. अरे पण तुम्ही प्रेक्षक म्हणून मराठी सिनेमा आधी बघा, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात. तुम्हाला जर का तुमची लोक जे तुम्हाला सांगतायत, तुमच्या समोर जे प्रस्तुत करतायत त्याचं कौतुक नाहीये, तर मी इतरांकडनं काय अपेक्षा करणार. एक प्रोड्युसर म्हणून, एक डिरेक्टर म्हणून तुम्हाला जर मराठी कलाकाराचं कौतुक नाहीये, पण त्याच्या 10 पटीने पैसे देऊन तुम्ही एखादा हिंदी चेहरा घेऊन येता, तर म्हणजे काय बोलतोय आपण हे. हो, ही फॅक्ट. आपल्याला प्रॉब्लेम काय माहितीये ताई, आपल्याकडे खूप आहे पण आपल्या कोणालाच त्याची जाणीव नाहीये. आणि मला असं खूप वाटतं, हे खूप कदाचित एक वेगळं स्टेटमेंट असावं, पण मला हे अनुभव आलेले आहेत की आपली माणसं आपल्याला खाली खेचतात. आपल्या माणसांना आपली प्रगती फसवतात. तुला आता माझा किस्सा सांगते. मी अजून 1-2दा मुलाखतीतून बोलली आहे. माझा सिनेमा आहे श्यामची आई शेवटचा, ज्याला मला वाटतं मोर दॅन 80 अवॉर्ड्स मिळालेत. थिएटरमधून काही पैसे मिळाले, पण तो ज्यांना मी हे डिस्ट्रीब्यूट करायला किंवा प्रेझेंट करायला दिलं, आकाश पेंढारकर, अरे त्या माणसाने मला इतकं फसवलं. अमेझॉनचे पैसे आले, म्युझिकचे आले, काहीही देत नाहीये. कारण त्यांच्यावर कॉन्ट्रॅक्ट त्याने केले, त्याने त्याचे काही, मी जेव्हा चौकशी करते पेमेंट साठी, तर त्याने त्यांचे काहीतरी पैसे द्यायचे म्हणून ते पॅरामाउंट वाले त्याचे पैसे देत नाहीयेत, म्हणून आमचे पैसे अडकवून ठेवले. हे अनुभव पण आहेत. म्हणजे लोकांना फक्त चकाचक दुनिया दिसते, तसं पण ती फसवेगिरी पण तेवढीच आहे. तुम्हाला तेवढं अलर्ट राहायला लागतं. फोनही उचलत नाही. सुरुवातीला सांगत होता माझ्या मुलाला बरं नाही, बायकोला बरं नाही, मला बरं नाही, बरं नाही बाबा. अच्छा ठीक आहे, ते झालं की तुझं कर, ते झालं की तुझं पेमेंट कर. सांग काहीच नाही. पण मग आता तो फोनही उचलत नाही. पण मला सांग, प्रोड्युसर जर जगला नाही तर आपलं भवितव्य काय. पण ही अक्कल त्यांना नाहीये ना. तू एक कलाकारच आहे म्हणून सांगते तुला, कलाकारांची अपेक्षा पुष्कळ वाढली आता. आता मराठीतले हिरो सुद्धा 40-50 लाख घ्यायला लागलेत, पण आउटकम तेवढा नाही. पण त्यांच्या नावावर लोक येत आहेत का थिएटरमध्ये, हा विषय अनेक मुलाखतींमधून. पण अगं तुला सांगू का आता, ही चूक फक्त कलाकारांची आहे का? नाही, ही जॉईंटली सगळ्यांची आहे. आज जर का एखादा व्यक्ती, पण सगळ्यात मोठा पोर्शन हा कलाकारांकडे जातो, म्हणून मी म्हटलं. पण कलाकारांचं नाव घेतो, हिरो किंवा हिरोईन. कलाकाराकडे का जातो? कारण आज त्याच्या मागे जे मोठे मोठे लोक आहेत ना, त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला हाच चेहरा हवा. ते का नाही नवीन चेहरा समोर आणू शकत? ते का नाही सिरियलचा चेहरा समोर आणू शकत? का तुम्हाला प्रत्येक वेळेला एक नाव असलेलं किंवा एक खूप मोठा म्हणजे पैसे घेणार जाऊ दे, ठीक आहे, तो मेहनत करतो तेवढी, मी म्हणते, पण तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीवर का नाही विश्वास ठेवू शकत? आता तू मला सांग, ही खंत मला सुद्धा आहे की आज ताग्यात जे मोठे मोठे कलाकार झालेले आहेत मराठीतनं, आपण सुपरस्टार्स म्हणू, सुबोध दादा म्हण, स्वप्नील म्हण, मुक्ता भरवे म्हण, हे सगळे सिरियल मधनं नाही का आलेले आहेत? आलेत ना. मग म्हणजे सिरियल मधले कलाकार हे एवढे मोठे वेगवेगळ्या रोल्स करून त्यांचं कौशल्य किती आहे दाखवू शकतात की, पण त्यांच्यावर कोणीतरी विश्वास ठेवणं पण तयार झालेले असतात. पण ते विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे ना कोणीतरी.
आज जर का कोणी असं म्हणलं असतं की नाही नाही हा सुबोध भाव आहे ना, नाही नाही तू सिरियल करतो त्याला नको घेऊया आपण, हे आता झालंय अगं ताई, हे सुरू आहे. आणि मला अजिबात कमीपणा वाटत नाही बोलायला की आय एम नॉट डुईंग एनी वर्क, कारण मला हे ऐकवलं गेलंय खूपदा की तू सिरियलची आहेस ना, का सिरियलचे कलाकार नाही? बरं, माझं म्हणणं आहे की तुम्ही सिरियलचे कलाकार आहात म्हणून तुम्हाला हे काम देणार नाही, ह्याच्यासाठी तुम्ही ऑडिशन घेतली का? तुम्ही एकदा चल ना आपण बघूया ना, बघूयाही होत नाही. ठरवलं जातं सिरियलची आहे ती अशा अशाच पद्धतीचा अभिनय करणार, तिला हे देऊन फायदा नाही. हे असे अनुभवही आहेत. आणि मला तर खरं हे नॅरेटिव्ह जे आहे ना, हे मला चेंज करायचं आणि ह्याच्यासाठी मी हट्टाला आता पेटली आहे की मी आता उत्तम फिल्म्स, उत्तम नाटकं आणि हिंदीत उत्तम प्रोजेक्ट्स हे करणारच. आणि त्याचं कारण हे आहे की सिरियलची व्यक्ती ही सिरियलची कलाकार नाही, ती कलाकार आहे. हे तुम्हाला कळणं भयंकर गरजेचं आहे. कारण हिंदीमध्ये असं नाही होत. हिंदीमध्ये ऑडिशन्स घेतल्या जातात आजही. घ्या ना ऑडिशन. मी नाही पटले तुम्हाला, काही हरकत नाही, आय विल मूव्ह ऑन. पण ऍटलीस्ट गिव्ह मी अ चान्स टू प्रूव्ह दॅट आय एम गुड ऑर आय एम नॉट गुड. ते आपल्याकडे होत नाही. आणि आपले हे जे सगळे शॉर्टकमिंग्स आहेत ना, मला असं वाटतं ते फक्त बोलले जातात, त्याच्यावर फक्त भाष्य होतं, त्याच्यावर काहीही ऍक्शन घेतली जात नाही. कारण सगळे जे बिगीज आहेत त्यांची ठरलेली लोक आहेत, ते ठरलेल्या लोकांमध्ये खुश आहेत. पण मला माहिती, मग तो ह्याच आर्टिस्टला घेणार. पण मला माहितीये की मी ते जागा एक दिवस बनवणार आणि मी तेव्हा आय लाईक युअर कॉन्फिडन्स. अरे ऑफकोर्स. आणि आता तर म्हणजे असं वाटत नाही का की चित्रपट निर्मिती क्षेत्रातच यावं, आपणच चित्रपट बनवूया, असं नाही कधी वाटलं? मला तर इच्छा खूप आहे बनवायची. आणि दुसरी गोष्ट मी तुला सांगते की मला जर का गॉड ब्लेस मी, मला असं वाटतं मला जर का तेवढी संधी, खरंच एकदा अशी संधी मिळाली ना, तर मी हे प्रूव्ह करेन किंवा मला हे प्रूव्ह करायला आवडेल की मी फक्त माझ्या लोकांना नाही, तर मी करेक्ट किंवा परफेक्ट लोकांना संधी देण्यासाठी माझा वापर व्हावा. आणि देव तथास्तु म्हणू दे की माझ्या आयुष्यात ती वेळ 100% येणार, कारण मी ते अनुभव घेतलेले आहेत. आणि आता मी हट्टाला पेटली आहे की आता मी तुम्हाला करून दाखवणार की आता कसं यू ऑल आर रॉंग. आणि काय होतं ग, सी यू कॅनॉट लुक डाऊन अपॉन समबडी. प्रत्येक माणसाचा प्रवास असतो, तो कलाकार म्हणून असाच नाही येऊन ना उभा राहत. त्याला त्या वेळेला ते अप्रिसिएशन मिळालेलं असतं, त्या वेळेला त्यांनी ते प्रूव्ह केलेलं असतं, म्हणून तो आज इकडे आहे. ऑफकोर्स ती संधी सुद्धा दिली जाते. ऍक्टिंग या क्षेत्रात येण्यापूर्वी तू काय करत होतीस? म्हणजे कॉलेज सोडल्याबरोबर म्हण किंवा काय? मी एअरलाईन मध्ये होते, किंगफिशर मध्ये होते. सो मला ह्या क्षेत्रात येण्याचं हे माझं स्वप्नच नव्हतं. पण म्हणून मी मेहनत कमी केली का? नाही. आजही माझी मेहनत, मला असं वाटतं माझ्या आसपास जे म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापेक्षा मी लिहून देते, मी 20% जास्त ऑडिशन्स देते, लिहून देते मी. आणि मी माझ्या मैत्रिणींना घेऊन पण येईन आणि विचारेन की मी खोटं बोलतेय का. एव्हरी डे मी 2 ते 3 ऑडिशन्स करते. आता ज्या सिरियल 10 वर्ष चालतात आणि जे 1 वर्ष चालतात त्याचं तू जर आकलन केलंस तर तुला कळेल की आता नवीन नवीन जे विषय येतात सिरियलमध्ये ते तेवढे त्या काळात किंवा त्या वेळेला तेवढे एक्सेप्ट होत नाहीत. जसं इव्हन खुलता कळी खुले ना, खूप बोल्ड विषय होता, पण आम्ही 1.5 वर्षात आम्हाला बंद करायला लागली सिरियल. पण त्याच्याबद्दलची चर्चा आत्ता होते, त्या विषयाची चर्चा आत्ता होते, त्या कॅरेक्टर्सची चर्चा आत्ता होते. इव्हन तुला पाहते रे, व्हेरी बोल्ड विषय, पण तो आय डोंट नो हाऊ तो खूप चालला. तो छान चालली ती, खूप चालली ती सिरियल. तुझा रोल पण खूप वेगळा होता, खूप वेगळा होता. सो असं थोडासा सस्पेन्स काय करते. एक्झॅक्टली. ही कोणाच्या बाजूने, सुबोधच्या बाजूची का ही खऱ्याच्या बाजूची? करेक्ट.
सो होईल, पण ते मला असं वाटतं हळूहळू होईल. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की प्रेक्षकांनी पुन्हा एकदा प्लीज थिएटरकडे वळा, नाटकांकडे वळा. नाटकं तर किती सुंदर सुंदर आली आहेत अगं आता. पण काय, मी तुला खरं सांगू, ठराविक नाटकं सोडल्यास नाटकांना बुकिंग नाही अगं. म्हणजे मला खरंच असं वाटतं माझ्या पुढच्या पिढीला मला सांगायला लागेल की अशी एक काही ना गोष्ट आता जसं आपण होती. ते गोव्याला होतात ती नाटकं, काय म्हणतात त्याला, हा 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 ती ह्याच्यावर दशावतार. दशावतार. ते जसं बंद झालंय, हिस्ट्री झालंय. ती माझ्यासाठी एक कथा आहे दशावतार. हो. म्हणजे मी बघितलंच नाहीये कधी. तसंच मला असं वाटतं माझ्या पुढच्या जनरेशनसाठी नाटक ही कथा असणार आहे, नाटक की असे लोक परफॉर्म करायचे. सो ह्या इंडस्ट्रीला कोणी वाचवू शकतं तर मला असं वाटतं फक्त प्रेक्षक वाचवू शकतात, बाकी कोणी नाही वाचवू शकत. आपल्या इंडस्ट्रीत आता गट पाडले गेलेत, त्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रुपिझम असं म्हणू, आणि मी कुठल्याच ग्रुपचा भाग नाही. त्याचं कारण असं की एकतर मी या ठाम मताची आहे की मी जर एखाद्याची मैत्रीण किंवा एखाद्या ग्रुपचा भाग असेन तर तो फक्त मैत्री खातर असेल, त्याच्यातनं मला काही मिळतंय हा मेनली माझा थॉटच नसायला हवा. सो जिकडे मला कळतं की व्यवहार येतो तिकडे मैत्री येत नाही, असं माझं ठाम मत आहे. बरोबर आहे. आणि आजकाल व्यवहार आणि मैत्री ह्याच्यात खूप गफलत करतायत लोक, त्यांचे कॉन्सेप्टच क्लिअर नाहीयेत. मला हे पटत नाही. म्हणजे मी कुठल्याही ग्रुपचा भाग ह्याच्यासाठी होणार नाही की मला त्या माणसाकडनं काय फायदा होतोय. बाबा चला, माझे विचार पटणं गरजेचं आहे, मला त्या माणसाचे चांगले अनुभव येणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी छान छान मैत्रीतल्या ज्या असतात ते अनुभव घेणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. फायदा होईल म्हणून मी कोणाशी तरी मैत्री नाही करू शकत. इकडे मी सगळ्यात जास्त मागे पडते असं मला वाटतं. कारण आजकाल हे खूप दुर्दैवी आहे, पण आजकाल हे खूप बघितलं जातं की म्हणजे एखादा माणूस एखाद्या व्यक्तीबरोबर फक्त ह्याच्यासाठी हँगआउट करतो की त्याला पुढचं फ्युचर प्रॉस्पेक्ट दिसतं की मला हे प्रोजेक्ट मिळतील. हे किती दुर्दैवी आहे की तेवढ्यासाठी लोक कॉन्टॅक्ट करतात, कुठून तरी नंबर शोधून काढतात, फोन करतात. ते ओके की ताई मला, जसं मी तुला झक्काने सांगितली, ताई मला एखाद्या तुझ्या फिल्ममध्ये काम करावं असं वाटेल, पण म्हणून मी तुझ्याशी मैत्री नाही करणार. जवळीक नाही, मैत्री असते यार. त्याच्यात तुम्ही हिशोब कसा करू शकता? मी नाही करू शकत मैत्रीत हिशोब, खरंच नाही करू शकत. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे जर मी आज मागे पडले तर आय एम व्हेरी हॅपी की मी मागे पडले. कारण ग्रुपिझम विषयी काय वाटतं तुला? आहे ना, आज जर का मी त्या पदावर असेन जिकडे मला एखाद्या माझ्या मैत्रिणीला संधी द्यायची आहे, हे जर मी संधी क्रिएट करू शकले तर त्याहून उत्तम काहीच नाहीये. पण मी फक्त त्या मैत्रीला संधी देणार हे चूक आहे. मैत्रिणीला किंवा आपल्या जवळच्यांना आपण संधी देतोच, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग, बट डोंट गेट स्टक देअर. मग ते तेच आहे की हा व्यक्ती ह्याला फिल्म मध्ये घेणार, हा व्यक्ती ह्याला फिल्म मध्ये घेणार, हा व्यक्ती ह्याला फिल्म मध्ये घेणार. का तर आमचं, आणि ऑफकोर्स ते आहे, कसं आहे माहितीये की आज तू एक प्रोड्युसर म्हणून तुझा कम्फर्ट झोन कोणाबरोबर तरी असतो ना, तुला त्याच्याबरोबर परत परत काम करावं असं वाटतं. अगदी स्वाभाविक आहे. चांगले अनुभव आलेले, काम वेळेत झालेलं असतं, पेमेंटच्या बाबतीत क्लिअर असतं, तो एकनिष्ठ असतो त्या कामाच्या बाबतीत, आणि ही गिव्स इज 100%. यू लाईक दॅट अबाउट हिम. हे सगळं मान्य आहे, पण आता ते ना तिथपर्यंत सीमित राहिलं, ह्याचा मला प्रॉब्लेम आहे की त्याच्याही पलीकडे जाऊन असे खूप कलाकार, असे खूप आर्टिस्ट आहेत, जे टेक्निशियन्स आहेत, डिरेक्टर्स आहेत, जे केपेबल आहेत आणि जे एका संधीची वाट बघतायत. ती संधी तुम्ही देणं पण गरजेचं आहे. तुम्ही मैत्री निभवा ना, काहीच हरकत नाहीये, पण त्याच्या बरोबरीने तुम्ही तुमचा जो अवधा आहे किंवा तुम्ही ज्या पोझिशनला त्याचा चांगला वापरही करा. मेक इट युजफुल फॉर द पीपल हू आर दॅट टॅलेंटेड ऑल्सो, अँड हेल्प युअर फ्रेंड्स ऑल्सो. सो मला ग्रुपिझमशी प्रॉब्लेम नाहीये, पण फक्त ग्रुपिझम मध्ये सीमित राहू नका, आणि ते राहिलं जातंय हा मला प्रॉब्लेम आहे. सो दॅट्स इट.
बाकी मला असं वाटतं की बापरे आपण खूप आता म्हणजे खूप मजा येते ना, पण खूप गप्पा मजा मारायला. मी हे विषय कधीच एक्सप्लोअर केले नाही आणि मला खूप असं वाटायचं की या विषयांबद्दल बोलायचं का, किंवा हे म्हणजे बुमरँग उलट नाही ना होणार. पण मला असं वाटतं की आता काय होणार? आय हॅव नथिंग टू लूज. एक्झॅक्टली. ऍज इट इज आय हॅव काय नथिंग. होणार आहे? माझ्याकडे एक प्रोजेक्ट नाही. व्हॉट एम आय गोइंग टू लूज? आय एम नॉट गोइंग टू लूज एनिथिंग. जेन्युइनली ऑफकोर्स. आणि माझा स्वामींवरती विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की मी एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून अत्यंत प्रामाणिक आहे. सो ते माझ्या बरोबर काहीच वाईट होऊ देणार नाही 100%. इतके चांगले अनुभव तुला आयुष्यामध्ये आले, या इंडस्ट्रीमध्ये आले, तर असा काही इंडस्ट्रीमध्ये वेगळा अनुभव आला का की जो हे नको व्हायला होतं? असे खूप आलेत. खूप लोकांना असं वाटतं किंवा खूप प्रेक्षकांना असं वाटतं की काही काही लोकांना फार प्रिव्हिलेज असतात आणि आय थिंक प्रेक्षकांना वाटतं आय बिलॉंग टू दॅट कॅटेगरी. कारण किंगफिशर मधनं आल्यावर मला कामं मिळत गेली आणि मी ह्या स्टेजपर्यंत पोहोचले. पण त्याच्या मधला प्रवास ना मी सांगितला ना लोकांनी विचारला. लोकांनी अज्युम केलं की ही प्रिव्हिलेज आहे, हिला ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. तर तसं नाहीये. मला अत्यंत वाईट अनुभव सुद्धा आलेले आहेत आणि त्या वाईट अनुभवांमधनं बाहेर येऊन पुन्हा मी जोमाने काम करण्याची सुरुवात केली, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. आणि त्यातला एक वाईट अनुभव मी तुला सांगेन. खूप नवीन होते मी या इंडस्ट्रीमध्ये. मला कास्टिंग काउच बद्दल ऐकून होते मी फक्त, कारण आई बाबांना पण तेवढंच माहितीये जेवढं मला माहितीये. कारण माझं या इंडस्ट्रीत कोणीच नाहीये, म्हणजे कोणी गॉडफादर नाही, गॉड मदर नाही, कोणीच नाही. सो त्यांनी फक्त सांगितलं होतं की अभिज्ञा असं असं पण अनुभव येऊ शकतात, सो तू जरा जपून राहा. पण कास्टिंग काउच हा कॉन्सेप्ट मला माहिती नव्हता. त्याचा अनुभव मला आला जेव्हा मी एका डिरेक्टरने एक ऑडिशन बघून मला बोलवलं आणि बरं तो डिरेक्टर आता कुठेच नाहीये. म्हणजे मी नो वेअर टू बी सीन. अँड आय थिंक सच पीपल डिझर्व दॅट दे शुड नॉट बी सीन एनिवेअर. कारण तीच ही लोक आहेत जी या इंडस्ट्रीला खराब करून टाकतात ऍब्सोल्युटली. आणि त्यांनी सांगितलं की तू आपण ना तुझी ड्रेस रिहर्सल करूया. ओके, ड्रेस रिहर्सल करूया. ड्रेस रिहर्सलचा त्यांनी ऍड्रेस दिला एका हॉटेलचा. ते मग कसं आलं, हॉटेलचा ऍड्रेस, ठीक आहे असू शकतो, यू डोंट नो आता हाऊ थिंग्स वर्क एक्झॅक्टली. त्याच्यानंतर मी त्या रूम मध्ये गेले. सो मला काय अपेक्षित होतं, एक ड्रेस असिस्टंट असेल, एक हेअर विवी असेल, पूर्ण लुक करायचं, कोणीच नाही. आणि म्हणलं की बाकी कोणीच नाहीये. नाही. म्हणलं का नाहीये? नाही, मला बघायचं होतं की हे कपडे तुला कसे दिसतात. आणि मी कपडे बघितले, चिंध्या होत्या. म्हणलं हे कॅरेक्टर आहे तुमचं? हा, ते जरा मला बघायचं होतं. मी म्हणलं मला नाही करायचंय, मला नाही करायचंय. तू असं कसं बोलतेस मला? मी म्हणलं मी जसं बोलतेय तसं ऐक, मलाही करायचं नाहीये. आणि म्हणलं आत्ता दार उघड आहे, नाही तर मी बोंबा बोंब करून तुमचं आयुष्य नाहीसं करेन ना. मी म्हणलं मी सुकडू फुकडू दिसते, मला तसं समजू नका तुम्ही. आणि तो व्यक्ती मराठीतलाच होता, हिंदीतला होता. हिंदी प्रोजेक्ट होतं का ते? हिंदी प्रोजेक्ट होतं. आणि मग तो घाबरला आणि त्यांनी दरवाजा उघडला. मी खाली रिसेप्शनला सांगितलं, म्हणलं हा जो व्यक्ती आहे ना, एकतर ह्यांनी मला ह्याच्यासाठी बोलवलंय आणि मला आता पोलिसांना फोन करायचा, मला पोलिसांना फोन लावून द्या. एवढ्यात हे सर खाली आले. अभिज्ञा ऐक, प्लीज काही करू नकोस, प्लीज काही करू नकोस. मी म्हणलं मी पोलिसांना बोलवणार. म्हणलं आज मी खमकी आहे म्हणून मी आज हे बोलू शकले. तुम्ही तर फोटो काढले असते. एक्झॅक्टली. आणि ह्या मला तर अशा लोकांना एक्सपोज केलं पाहिजे, त्यांची नावं उलट सांगायला पाहिजे, मला नाव बदनाम करायला पाहिजे, अशा लोकांना बदनाम करायला पाहिजे अशा व्यक्तीला. की आणि ह्याच्यावरनं काय होतं माहितीये, आता ह्याच्यावरनं मी तुला सांगते नॉर्मल लोकांची मेंटॅलिटी. तू कशाला गेली रूम मध्ये? अरे
आज मी एक अभिनेत्री म्हणून खूप साऱ्या हॉटेल्समध्ये चेक इन करते, पण समोरच्या माणसाची नियत काय आहे ह्याची गॅरंटी मी नाही ना देऊ शकत. शाळेला कोणीतरी असिस्टंट घेऊन जावं आपल्या बरोबर. अरे पण तेव्हा मी खूप नवीन होते ना ग. बरोबर. आणि तेव्हा अभिज्ञा भावे नाव नव्हतं. आज किमान अभिज्ञा भावे या नावावर ना काही लोक ओळखतात आणि ओळखतात, पण तेव्हा त्याची परिस्थिती पण नव्हती. आणि तेव्हा मी का खोटं बोलू, आय निडेड अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू प्रूव्ह माय सेल्फ. मग तिकडे माझं कुठे चुकलं जर मी एखाद्या माणसावर विश्वास ठेवून गेले, त्या माणसाने माझा विश्वासघात केला, ती माझी चूक नाहीये. बरोबर. हे नेहमी मुलीच्या बाबतीतच असं बोललं जातं की मग तू का गेली. असं नसतं यार. आपण विश्वास ठेवून, म्हणजे आज मी तुझ्यावर विश्वास ठेवून या इंटरव्ह्यू साठी आले. जर मी तू तेवढा माझ्यावर विश्वास दाखवला नसतास तर हा इंटरव्ह्यू वुड हॅव बीन अ डिझास्टर. इट इज अ गिव्ह अँड टेक ऑलवेज. जे स्पॉन्सर आहे त्यांनी तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले. ताई, सगळ्यात आधी मला थँक्स म्हणायचंय, कारण मी तुमचे इंटरव्ह्यूज ह्याच्यासाठी बघते, कारण तुमचे इंटरव्ह्यूज असे चिटचॅट बाबा बोर होते असे अजिबात नसतात. एक मिर्च मसाला असतो, एक म्हणजे त्या इंटरव्ह्यूज मधनं माणूस म्हणून घेऊन जाण्यासारखं खूप काही असतं. आणि तुमचा प्रेझेन्स आय लव्ह. म्हणजे मी तुम्हाला सांगू, मला जर का तुमचं आता वय किती, सॉरी मी वय विचारू शकते. 70 वर्षाची मी मला स्वतःला अशी बघते. खरंच सांगते मी. आय शुड बी दिस, मला असं वाटतं. आणि तुमचं खरंच कौतुक आणि थँक्यू खरं तर मला इंटरव्ह्यूला बोलवल्याबद्दल, बिकॉज आय रिअली वॉन्टेड टू कम. आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. सो तुम्हाला सुद्धा सगळ्यांना अमृता फिल्म्स हे त्यांचं पेज आहे, 1-on-1 आमचे इंटरव्ह्यू चालूच असतात. आधीचे इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही बघितले असतील, पण जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आमचा इंटरव्ह्यू पूर्ण बघिथल्यानंतर लाईक सुद्धा करा, कमेंट सुद्धा करा. कारण मला असं वाटतं दिस ब्युटी डिझर्व्स इट. जेन्युइनली यू डिझर्व इट. खरंच. कारण ह्या वयात एवढी एनर्जी आणि एवढं प्रेझेंटेबल राहणं ही सोपी गोष्ट नाहीये. थँक्यू. आणि तुम्हाला त्याची आवड आहे म्हणून तुम्ही आय थिंक करता. डॉक्टर GD पोळ फाउंडेशन तर्फे आहे. त्यांचं आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि मेडिकल कॉलेज पण आहे. ओके. हॉस्पिटलही आहे त्यांचं. बर. तर हे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. हर्बल टी, मसाज ऑइल, अभ्यंग स्नानाचं तेल. वा वा. आता हे निरगुडकर फार्म्स तर्फे हा सगळा खाऊ दिलेला आहे. हे पण सगळं ऑर्गॅनिक आहे. आणि हे डॉक्टर मंजिरी राव हिने लिहिलेलं पुस्तक आहे. ओके. ह्याची मराठी आवृत्ती पण आहे. मी तुला मुद्दाम इंग्लिश मधलं दिलेलं आहे. आणि तुझा स्वयंपाक थोडा सुधरेल. तू अजून थोडी मगाशी मला फारसं आवडत नाही, पोटापुरतं मी करते. ते छान छान पदार्थ कर, मलाही बोलव खायला. आणि मेहुलला चांगलं यातलं खायला करून. आणि तुझ्यातली गृहिणी जागरूक होऊ दे, स्वयंपाकी जागरूक होऊ दे. कारण प्रत्येक स्त्रीला ते स्वयंपाकाचं असतंच, नाही प्रश्नच नाही. ते आता मला रिअलाइज होते, मला थोडं करायला आवडतं. हा. तर तुझं कुकिंग सुधारावं ही माझी इच्छा आहे. मेहुलसाठी छान करून त्याला. येस. थँक्यू सो मच ताई. थँक्यू.